हिशोबाने आपण मंदिरात जातो, बरोबर, पूजा अर्चा करतो, मग ती करायची नाही का? घरात देव पूजायचे नाहीत का? ती आपली श्रद्धास्थान आहे. आणि का पूजायचं हेही माहिती पाहिजे. पुष्पाताई, घरात देव का पूजायचे हे पण माहिती पाहिजे, कारण की ते आमची श्रद्धास्थान आहे, बरोबर. देवाची ती श्रद्धास्थान आहे. आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला देव कळावा. काय सांगितलं? आमच्या पुढच्या पिढीला देव कळावा म्हणून आपण मंदिरात जायचंय. पण आमच्या संतांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, देव देहात देहात काव जाता मंदिरात. काय सांगितलं? देव देहात देहात काव जाता मंदिरात. देव नाही देवाऱ्यात, देव नाही गाभाऱ्यात. सांगितलं ना संतांनी. आपल्याला संतांचं ऐकायचं, आपलं डोकं चालवायचं नाही, बरोबर. हा तसं पाहिलं तर आता या वैष्णव मेळ्याच्या निमित्तानं हा दुग्ध शर्करा योग आहे. काय होतं? प्रत्येक कीर्तनकार येतो, ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, एका म्हणे, बरोबर ना. अरे नगद्या मालावरच्या तू काय म्हणे, बरोबर ना. तू तुझा अनुभव सांग. मी तर कीर्तन करायला नाही आलो, मी माझा अनुभव सांगायला आलो, बरोबर. ज्यावेळेस मी माझ्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस काय झालं, मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये, फॉरेन बेस्ड कंपनी होती. हा दुग्ध शर्करा योग सांगतोय तुम्हाला की मी इथं कसा आलो, जाणून घ्यायचंय ना, काय दादा, बरोबर. तर त्या फॉरेन बेस्ड कंपनीमध्ये मी कामाला असताना आमच्या तिथे आम्ही सर्व एज्युकेटेड माणसं, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, माझं MBA झालेलं, जेवढी जास्त शिकलेली असतात ना तेवढी हुकलेली असतात. मान्य आहे की नाही? बरोबर ना ताई, बरोबर. आता आमच्या याच्यामध्ये 2 मुलं आम्ही इथं तुमच्या इथले घेतली होती निफाडची, आणि त्या 2 मुलांमध्ये एक धर्मवेडा मुलगा आमच्याकडे आला. आता तो इथे आहे, बरोबर. आणि हा दुग्ध शर्करा योग तो पहिल्यांदा माझ्या कीर्तनात आहे. आतापर्यंत भरपूर ठिकाणी कार्यक्रम झाले, परंतु तो आज पहिल्यांदा माझ्या कीर्तनाला आलाय. मी त्याची माहिती सर्वत्र सांगतो, बरोबर. तर मी इथं कसं आलो, तर आम्ही कंपनीमध्ये आमची मीटिंग चालू असताना तो मध्येच काही कामानिमित्त आला आणि त्याने सांगितलं, आमचं चालू होतं शिर्डीच्या साईबाबांच्या गप्पा. तर तो म्हणे, तुम्हाला देव पाहायचा आहे का? काय म्हणे, तुम्हाला देव पाहायचा आहे का? मी दाखवून देतो. काय सांगितलं? मी दाखवून देतो. आम्ही म्हटलं काय वेडा बीड आहे, तुला वेड बीड लागले काय? अरे पूर्ण दुनिया त्याच्या मागे, तू म्हणतो मी देव दाखवतो. तर मी त्याला म्हटलं शक्य नाही. आम्ही सर्व हसायला लागलो, आम्ही सर्व एज्युकेटेड लोक सर्व हसायला लागलो. पण त्या दिवशी रात्री मला झोप नाही आली. म्हटलं हा मुलगा असा का म्हटला? त्याचं लग्नही नव्हतं झालं, माझं तरी लग्न झालं. आणि तो मला सांगायला लागला, आम्हाला एज्युकेटेड लोकांना सांगायला लागला की देव. मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो, स्टोअरचा इन्चार्ज होता, स्टोअर खाल्लं, त्याला बोलून घेतलं. म्हटलं काय तू काय सांगत होता काल? तर तो काय बोलतो, ते भगवंत भेटतो, आजही भेटतो, आणि त्याला सद्गुरू करावं लागतात, आणि मग ते सद्गुरू तुम्हाला एक नाम देतात, आणि मग तुम्हाला ती प्रचिती येते, अनुभव येतो, बरोबर. तरी आपला विश्वास नाही. त्याच्यानंतर मी कंपनी सोडली. पण मी त्याला बोललो होतो, म्हटलं हे तू जो सांगतोय तसं जर नाही झालं तर गड्या मी तुला कामावरून काढून टाकन. तू आता 2 महिने झालं जॉईन झालेला. काय सांगितलं? तुला कामावरून काढून टाकेल. तो काय म्हणतो, हो साहेब कामावरून काढायच्या धमक्या सोडून द्या म्हणे तुम्ही मला प्रमोशन द्या. काय सांगितलं? तुम्ही मला प्रमोशन द्या. तर शेवटी काय झालं, ती कंपनी त्याने सोडली, मी सोडली, आणि मी सुरतला आलो बिझनेस करण्याच्या उद्देशाने. आणि त्यावेळेस भरत बापूंची गाठ झाली, आणि 5 वर्ष गेले मध्ये. किती? 5 वर्ष. पण माझ्या त्या डोक्यामध्ये फिक्स राहिलं, मी सकाळी ना 6 वाजता TV चालू केला, कोणतंही चॅनल उघडलं, आसाराम बापू होते त्यावेळेस,
बरेच काही संप्रदायाचे लोक प्रत्येक जण म्हणायचं भगवंत भेटायचं सद्गुरू करावं लागल. मग एक निश्चय केला, म्हटलं आता मात्र भगवंत भेटण्यासाठी सद्गुरू करायचा. आणि म्हणून एक गुरु माझं आजही प्रवचन येतं सोनीवर. तर त्या तिकडे 5 दिवसाचा कार्यक्रम होता. मी दिल्लीचं तिकीटही काढणार होतो, 2,500 रुपये भरायचे होते. म्हटलं आपण जायचं 5 दिवस मजा करून यायची, पाहायचं काय गुरु असतो. आणि बघा तर भगवंताला चिंता असते. आणि जो 5 वर्षापूर्वी पिछाडला होता त्याने माझ्या जुन्या कंपनीतून माझा ॲड्रेस घेतला आणि तो अडाईजनला आला, सुरतला. आणि त्याला मी सांगितलं, अरे तू ते सांगितलं होतं ना देव भेटतो, मी आता जाणार आहे गुरु करायला. तो कशाला जात आहे तिकडे? म्हणे उद्या सकाळी सुरतला आपल्या ताईंचा कार्यक्रम आहे. म्हटलं कोण ताई? काय म्हटलं कोण ताई? तो नाही, वृषालीताई गायकवाड आमचे गुरु आहेत आणि ते नगरवरून येणार आहे सुरतला. आणि तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही. लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी नवरा बायको तिथे गेलो. तो रात्री आमच्याकडे राहिला. आणि तिथे गेल्यानंतर सुभाष आब्बा, आता मागच्या महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या घरामध्ये ताईंनी मला विचारलं अनुग्रह घ्यायचा आहे का? म्हटलं हो. म्हटले काही प्रश्न? तर मी सांगितलं प्रश्न काहीच नाही, कारण मी त्याचं लय डोकं खाल्लं होतं. त्याचं कोणाचं? आता इथे उभा आहे, त्याचं लय डोकं खाल्लं होतं. कुठे? हा, सुनील भाऊ लय डोकं खाल्लं होतं देवावर. आणि मग आम्ही बसलो ताईंपुढे. ताईंनी त्यांचा तो विधी केला, अनुग्रह दिला. याच्यामध्ये पण सांगितलंय, हरिपाठामध्ये सांगितलंय ना, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आणि जसं आम्ही ते अनुग्रह घेतला, अनुग्रह घेऊन आम्हाला चिंतनाला बसवलं, तिथेच अष्टसात्विक भाव झाले. आणि तिथून पुढे